न्यायालयाने प्रतिवाद्याचं शीर्षक घोषित केले नाही, त्यामुळे मालमत्ता उतार्यावर प्रतिवाद्याचं नाव दाखल केलं जाणार नाही. दिवाणी न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला आहे, त्यामुळे माझ्या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध निरंतर ताकिदीचा दावा दाखल केला, म्हणजेच मनाईचा दावा दाखल केला की मी या मिळकतीच्या कब्जामध्ये आहे आणि माझ्या कब्जा वहिवाटीला दुसरा व्यक्ती जो आहे तो हरकत अडथळा करतोय. आता मिळकतीच्या मालकी हक्कासंदर्भातला वाद असेल किंवा कब्जे वहिवाटी संदर्भातला वाद असेल तर दाव्याचं स्वरूप काय आहे याच्यावर ते ठरतं. जो मनाईचा दावा असतो, प्लेन सिम्प्लिसिटर इंजंक्शन सूट, तर त्याच्यामध्ये कब्जा कोणाचा आहे हे पाहिलं जातं. नुकताच माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायनिर्णय सुद्धा आलेला आहे की मालकी हक्कावर जर का ढग असतील, म्हणजे वेन देअर इज अ क्लाउड ऑन द टायटल, तर टायटलचा सुद्धा इश्यू इंजंक्शनच्या सूटमध्ये सुद्धा काढला पाहिजे. परंतु आपल्याला प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की मनाईचा दावा जो आहे तो मनाईचा दावा दाखल एक झालेला होता आणि तो मनाईचा दावा फेटाळला गेला, म्हणजे वादीच्या विरोधात लागला, म्हणून प्रतिवादीचं नाव त्या मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर नोंदवता येईल का? तर टायटल, पोजेशन आणि म्युटेशन एंट्री ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळा असं असू शकतं की एखाद्या व्यक्तीचं नाव सातबाराच्या उतार्यावर असू शकतं, कब्जा वेगळ्या व्यक्तीचा असू शकतो आणि मालकी वेगळ्या व्यक्तीची असू शकते, असंही असू शकतं. किंवा मालकी आणि कब्जा एका व्यक्तीचा असू शकतो आणि उतार्यावर नाव दुसऱ्या व्यक्तीचं आहे, असंही असू शकतं. किंवा ज्यांची मालकी कब्जा आहे त्यांचाच उतार्यावर नाव आहे, अशी ही फॅक्ट असू शकते. जेव्हा फक्त मनाईचा दावा दाखल होतो आणि मनाईच्या दाव्यामध्ये जेव्हा प्रतिवादी त्यांचं म्हणणं देतो त्यावेळी मेहरबान कोर्ट जे आहे ते मुद्दे काढतात. आणि मुद्दे कोणते असतात मनाईच्या दाव्यामध्ये? की वेदर प्लेंटिफ प्रूव्ज हीज लिगल पोझिशन ओव्हर द सूट प्रॉपर्टी, म्हणजे त्या दाव्यातल्या मिळकतीवर या वादीचा कब्जा आहे का कायदेशीर. वेदर द डिपेंडंट ऑब्स्ट्रक्टेड टू द पीसफुल पोझिशन ऑफ द प्लेंटिफ, म्हणजे वादीच्या कब्जा वहिवाटीला प्रतिवादीने हरकत अडथळा केलेला आहे का. आणि शेवटचा असा इश्यू असतो इज प्लेंटिफ एंटायटल फॉर द रिलीफ ॲज प्रेड, म्हणजे जी वादीनं मागणी केली आहे की प्रतिवादीने त्यांच्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये, तर ती मागणी मिळण्यास वादी पात्र आहे का, आणि त्याच्यावरच न्यायनिर्णय दिला जातो. म्हणजे मनाईच्या दाव्यामध्ये कब्जा पाहिला जातो आणि कब्जा ज्याचा आहे त्याच्या बाजूनं मनाईचा आदेश केला जातो. आता सातबाराच्या उतार्यावर मनाईच्या दाव्यामध्ये फक्त कब्जाबाबतचा न्यायनिर्णय झालेला असेल तर त्याच्या आधारे सातबाराच्या उतार्यावर मालक म्हणून नोंद जी आहे ती घेता येणार नाही. आता बरेच जण असा सुद्धा प्रश्न विचारतात किंवा बऱ्याच वेळा महसूल अधिकारी यांच्याकडे केसेस चालू असताना असेही प्रश्न विचारले जातात की माननीय कोर्टाने निर्णय एखादा दिलेला आहे परंतु याच्यामध्ये तुमचं नाव लावा असा निर्णय कुठं दिलेला आहे. तर माननीय कोर्ट त्यांच्या निर्णयामध्ये सातबाराच्या उतार्यावर नाव लावण्याचे डायरेक्शन्स कधीच देत नाहीत. माननीय कोर्ट त्यांच्यासमोर जी केस आहे त्या केसमध्ये एक तर मालकी ठरवतात, जर मालकीच्या संदर्भातला वाद असेल तर, कब्जाच्या संदर्भातला वाद असेल तर कब्जा कोणाचा आहे हे ठरवलं जातं, हरकत अडथळ्याच्या संदर्भातला वाद असेल तर हरकत अडथळा कोणी केला कोणाला किंवा नाही केला हे ठरवलं जातं. आणि त्यामुळं जे आहे ते केवळ मनाईचा दावा डिसमिस झाला म्हणून ज्यांचं सातबाराच्या उतार्यावर नाव आहे ते नाव कमी करून ज्यांच्या बाजूने निकाल झाला त्यांचं नाव लागतं असं म्हणणं हे चुकीचं होणार आहे. कारण मनाईच्या दाव्यामध्ये कब्जे वहिवाटीबद्दलचे फाइंडिंग दिले जातात आणि जर का मालकी ठरवून मिळण्याचे दावे असतील तर त्या मालकी ठरवून मिळण्याच्या दाव्यामध्ये मात्र मालकी कुणाची आहे हे ठरवलं जातं. आणि जर माननीय कोर्टाने सातबाराच्या उतार्यावर ज्यांचं नाव आहे ते सोडून इतर व्यक्तीची मालकी जर त्या दाव्यामध्ये ग्राह्य धरलेली असेल तर त्या आधारे मात्र की माननीय कोर्टाने माझी मालकी या केसमध्ये डिसाईड केलेली आहे असं म्हणून सातबाराच्या उतार्यावर जी आहे ती नोंद घेता येते. तर अपेक्षा करतो की हे कन्फ्युजन दूर झालेलं असेल आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. या व्हिडिओच्या खाली यूट्यूब चॅनलवर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेस आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.